तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं, की लैंगिकता म्हणजे नेमकं काय आणि आपल्या लैंगिकतेवर किती वेगवेगळे घटक काम करत असतात. तर त्यामुळे लैंगिकता ही अशी आपोआप जन्मासोबत येते, तशीच ती टिकते असं होत नाही. जसे आपण मोठे होत जातो, तसेच वेगवेगळ्या घटकांचा परिणाम होत लैंगिकता ही वेगवेगळ्या प्रकारे घडवली जाते आणि आपल्याला शिकवलं पण जातं, की ती कशाप्रकारे व्यक्त करायची, कुठे व्यक्त करायची, कोणासमोर कशाप्रकारे आपण व्यक्त व्हायचं. आणि हे बऱ्याचदा आपल्या लिंगानुसार आपल्याला शिकवलं जातं. त्यालाच आपण कंडिशनिंग असं म्हणतो. म्हणजे उदाहरण द्यायचं म्हटलं तर जसं की माझं लिंग मुलगी आहे. तर मला असं शिकवलं जातं, की मी वागायचं कसं, बोलायचं कसं. म्हणजे मला जर समजा मोठ्या-मोठ्याने हसायला आवडत असेल नैसर्गिकपणे, परंतु केवळ मला सांगितलंय, की मुलींनी लाजणं चांगलं दिसतं आणि मुलींनी मोठं असलेलं चांगलं दिसत नाही. तर केवळ आपण एक चांगलं दिसावं, छान दिसावं म्हणून मी आपोआपच मोठ्याने हसणं बंद करते आणि मग कमी हसते, तोंड बंद करायला शिकते. म्हणजे फोटोत आपण अनेकदा पाहतो, की फोटो काढताना आपण एकदम तोंड मिटून गच्च उभे राहतो आणि आपल्याला वाटतं दात दिसू नये, खराब दिसतात किंवा पब्लिक प्लेसवर मी मोठ्या-मोठ्याने हसायला लागले, की शेजारचे म्हणतात, की "अगं हसू नको, चांगलं नाही दिसत." आणि जसं मुलींना असं वेगवेगळी बंधनं असतात, तसंच मुलांना पण खूप वेगळ्या प्रकारे शिकवलं जातं. मुख्य म्हणजे भावना व्यक्त करायच्या नाहीत, हे पण मुलांना शिकवलं जातं. म्हणजे साधं मुलाला रडू आलं लहानपणी, की म्हटलं जातं, की "तू काही मुलगी आहेस का असं रडायला?" तिथपासून ते मग काही मुलांना कलाप्रकार आवडत असतात, नाचायला आवडत असतं, गाणं म्हणायला आवडत असतं. त्यांची ती अभिव्यक्ती जबरदस्तीने अनेक घरांमध्ये बंद केली जाते. त्याऐवजी तो एखादा मैदानी खेळ किंवा मुलांनी कसं स्ट्राँग असलं पाहिजे, असं नाचगाणं करायचं नाही वगैरे अशा प्रकारचे अनेक संवाद घराघरात होत असतात. तर त्याच्यामुळे होतं काय, की आपली नैसर्गिक लैंगिकता बऱ्याचदा दाबली जाते आणि मग आपण वेगळ्या प्रकारे, कृत्रिम प्रकारे या समाजामध्ये वागायला शिकतो. म्हणजे आपल्याला आपोआप कळतं, की काय केलं तर लोक आपल्याला चांगलं म्हणतात आणि फायदे होतात आणि काय केलं तर आपल्याला नावं ठेवली जातात, आपल्याला बहिष्कृत केलं जातं समाजातून. हे आपोआपच आपण अनेकदा लोकांनी सांगितल्यामुळे आणि न सांगताही आपल्याला समाजातून हे धडे आपोआपच मिळत असतात. मग आता आपली नैसर्गिक लैंगिकता शोधायची कशी? तर याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. पहिले तर आपल्याला स्वतःला, आपली स्वतःची लैंगिकता शोधायला आली पाहिजे. आता ते कसं करायचं? तर ते मोठं मोठंच काम आहे ते, की एकतर भरपूर वाचन केलं पाहिजे, ज्ञान मिळवलं पाहिजे, की आपल्यावर परिणाम कोणता करणारे घटक कोणते? हे जर आपण समजून घेतलं, तर आपल्याला त्या घटकांचा परिणाम आपल्यावरून पुसून टाकता येईल हळू प्लस कंडिशनिंग आपलं तोडता आलं पाहिजे. त्यामुळे आधी ते समजून घेतलं पाहिजे, की कसं कंडिशनिंग होतं आणि मग ते आपल्या वागण्या बोलण्यात कसं दिसतं. तर ते तोडता आलं पाहिजे. खूप सारे अनुभव घेतले पाहिजेत आयुष्यात. बऱ्याचदा असं होतं, की अनेक बायका किंवा पुरुष असतात, ते जेव्हा लग्न करतात किंवा नात्यांमध्ये जातात, तेव्हा आपोआपच अनुभवातूनच त्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळतात. अनेकदा त्यांना अनुभवातूनच स्वतःचा शोध लागतो किंवा मग उलटंही होतं. बऱ्याचदा चुकीच्या अनुभवांमुळे एखाद्या स्त्रीची किंवा पुरुषाची लैंगिकता दडपली गेलेली असते आणि मग त्याचा परिणाम त्यांच्या नात्यांवर होतो, लग्नावर होतो आणि लग्नात किंवा नात्यात सुद्धा ते फुलत नाही. तर अशा दोन्ही प्रकारचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह परिणाम होत असतात. मग बऱ्याचदा जर कोणी वाईट अनुभवातून गेलं असेल, तर त्यांनी सायकॉलॉजिकल काउन्सेलिंग किंवा थेरपी घेतली पाहिजे आणि त्या अनुभवातून वाईट बाहेर पडत आपली लैंगिकता पुन्हा एकदा छानपैकी समजून घेतली पाहिजे, व्यक्त करायला शिकलं पाहिजे. तर एक तर आहे स्वतःवर काम करणं. म्हणजे वेगवेगळ्या अनुभवातून आणि कंडिशनिंग ब्रेक करत स्वतःलाच शोधणं. आपलं स्वतःचं ओरिजिनल रूप काय आहे? तर हे पहिल्यांदा स्वतः समजून घेणं आणि मग पुढची स्टेज येते, की व्यक्त करणं. मग आधी आपण आपल्या जिथे आपल्याला सुरक्षित वाटतो अशा जागी व्यक्त होतो. म्हणजे आपल्या खास 1-2 जिवलग मित्र-मैत्रीण असतात, त्यांच्यासमोर आपण फक्त व्यक्त होतो. त्यांना सांगतो आपल्याला काय आवडतंय आणि सोबत मग जर आपल्याला त्याचा समजून घेणारा जोडीदार मिळाला आणि जोडीदाराने आपल्याला सुरक्षित अवकाश उपलब्ध करून दिला, तर आपण तिथे पण खूप छान मुक्तपणे व्यक्त होऊ शकतो. आणि मग तिसरी स्टेज असते, की जेव्हा आपण खाजगी आयुष्यात व्यक्त व्हायला शिकतो, तेव्हा हळू मग समाजात पण आपल्याला तसंच स्वतंत्रपणे मुक्तपणे व्यक्त व्हायला शिकलं पाहिजे. त्याचे 2 परिणाम होतात. एक तर आपलं आपलं स्वातंत्र्य पाहून इतर लोकांनाही, अनेक दबलेल्या लोकांनाही स्वातंत्र्य मिळेल आणि दुसरं मग समाज पण हळू-हळू ज्या जुन्या कल्पना आहेत, ते सोडून नव्या कल्पना स्वीकारायला शिकेल. तर यासाठी आपल्याला खूप मोठं काम करावं लागतं स्वतःवर आणि ते धाडस मिळवावं लागतं इतरांसमोर सुद्धा व्यक्त व्हायचं. आणि जेव्हा आपण स्वतः इतरांसमोर व्यक्त होत असतो ना,
तेव्हा आपण इतरांना सुद्धा तो अवकाश उपलब्ध करून देत असतो. इतरांना सुद्धा त्यांची ओळख, त्यांचा आवाज मिळावा, सापडावा आणि तो व्यक्त करता यावा यासाठी आपण त्यांना सुद्धा ती संधी उपलब्ध करून देत असतो.